नमस्कार. मी अपर्णा कुलकर्णी आणि माझ्या रोजचंच काही बाही या गप्पांच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. गेले 2-3 दिवस झाले एका बातमीने सगळ्यांचंच लक्ष वेधलेलं आहे. बरोबर आहे, लक्षवेधी लक्षद्वीप हीच ती बातमी. पंतप्रधान मोदींनी तिथे जाऊन 3 फोटो, फक्त 3 फोटो आणि 2 व्हिडिओज काय काढले आणि बघा, जगाच्या पटलावरती लक्षद्वीप हे सगळ्यात जास्त गुगलवरती सर्च केलं जाणारं ठिकाण ठरलेलं आहे. असं असतं, साप भी मरे और लाठी भी ना टूटे म्हणतात, ते काही उगाच नाही. म्हणजे गेल्या काही दिवसातल्या ज्या राजकीय घडामोडी आहेत आपल्याला काही माहिती नसतं. आपण घरी बसलेलो असतो आणि फक्त बातम्यांमधून जो काय आपल्याला अंदाज येतो तो येत असतो. आणि आपले राजकीय विरोधक पण इतके बालिश आहेत ना, जेव्हा मोदीजींनी लक्षद्वीपला जाऊन ते व्हिडिओज टाकले आणि फोटोज टाकले, तर त्याच्यावरती सगळ्यांनी मोदीजी सुट्टी घेऊन गेलेले आहेत आणि मजा करण्यासाठी गेलेले आहेत, अशा आशयाचे ट्विट्स केले किंवा अशा आशयाच्या बातम्या पसरवल्या गेल्या. आणि त्याच्यानंतर जे काही घडलं ते खरोखर थक्क करणारं होतं. याला म्हणतात राजनीतिज्ञ. आणि कूटनीती काय असते ती अशी. म्हणजे बघा, मालदीवचे जे अध्यक्ष आहेत, तर त्यांनी निवडणूक जिंकल्यानंतर त्यांच्या निवडणुकीचा अजेंडाच आउट इंडिया हा होता आणि ते इंडिया विरोधी आहेत. तर त्यांनी निवडणूक जिंकल्यानंतर ते आधी तुर्कीला गेले आणि त्याच्यानंतर तुर्कीवरून ते डायरेक्ट नंतर दुसरी त्यांची जी ट्रिप होती किंवा भेट होती ती त्यांनी चीनला दिलेली आहे. आता चीन आणि आपलं काय प्रकरण आहे ते सगळ्यांना माहितीच आहे. तर चीनला ही भेट दिली त्यांनी आणि त्याच्यानंतर म्हणजे आतापर्यंतचा असा प्रघात आहे की जेव्हा जेव्हा तिथले कोणी निवडून येतात अध्यक्ष, ते भारताला सर्वप्रथम भेट देतात. पण हा प्रघात पहिल्यांदा मोडला गेला. त्याला कारण भारत विरोधी मालदीवचे जे नवे अध्यक्ष आहेत, ते सरळ सरळ ते कारण होतं. पण मोदीजींनी यावरती कुठेही चर्चा केली नाही, कुठेही भाष्य केलं नाही. त्यांनी त्यांच्या कृतीतून ते दाखवून दिलं. त्यांनी काय केलं तर लक्षद्वीपला जाऊन फक्त 3 फोटोज आणि 2 व्हिडिओज टाकले. पण कसं असतं ना, ज्यांची बालबुद्धी असते, बालिश असतात जे लोक, ते बडबड बडबड करतात आणि घाण करून घेतात. त्याप्रमाणेच मालदीवच्या 3 मंत्र्यांनी मोदींविरोधी आणि भारताविरोधी सोशल मीडियावरती गरळ ओकायला सुरुवात केली. पण मला सगळ्यात जास्त आनंद ह्याचा झाला की राष्ट्रप्रेमाची ही जी भावना आज आपल्यामध्ये दिसत आहे, सगळेजण एकजूट झाले. विरोधक एकजूट झाले नाहीत, कारण बालिशपणा जो चाललेला आहे निवडणुकीला घेऊन तो चालूच आहे. त्याच्यामुळे ते एकजूट, मला खरं तर असं वाटलं होतं की ही खरं तर त्यांनी संधी घ्यायला पाहिजे होती आणि भारताविरोधी बोलणाऱ्याच्या आम्ही सगळे एकजुटीने विरोध करतो असं खरं तर त्यांनी सांगायला पाहिजे होतं. पण तसं काही झालेलं दिसलं नाही आणि विरोधक इथे जरी एकत्र आलेले नसले तरी मला आनंद ह्याचा आहे की खूप मोठे लोक जसे की सचिन तेंडुलकर, आत्ता नुकतंच अमिताभ बच्चन, सलमान खान असू देत किंवा जॉन इब्राहिम, मोठे मोठे नट, सगळे खेळाडू सगळे, तर हे सगळे एकत्र आले आणि त्यांनी आपल्या भारतामध्ये अशी खूप फिरण्याची ठिकाणं आहेत असं ट्विट करायला सुरुवात केली. लक्षद्वीप त्याच्यामुळे खूप ट्रेंडिंगमध्ये आलं आणि लक्षद्वीपकडे सगळ्यांचं लक्ष केलं. आणि भारतामधल्या म्हणजे आत्तापर्यंत भारत हा देश फक्त राजकारणासाठी जिथे चर्चेत होता, तिथे राष्ट्रप्रेमासाठी भारत हा देश चर्चेमध्ये आला आणि याचा मला प्रचंड आनंद आहे. कारण मालदीव्स हा इतका छोटा देश आहे की ज्याची लोकसंख्या फक्त 5,15,000 इतकी आहे. म्हणजे एक छोटंसं आपल्या इकडचं राज्य म्हणता येईल इतकी छोटीशी लोकसंख्या असलेला एवढासा तो देश आहे. आणि आत्तापर्यंत भारताने मालदीव्सला मदतच केलेली आहे, एक छोट्या भावाप्रमाणे वागवलेलं आहे. आणि जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे भूकमरी होती तेव्हा आपण त्यांना अन्न पोचवलंय, औषधं पोचवलेली आहेत. आत्ता कोविडच्या काळामध्ये आपण त्यांना 3 लाखापेक्षा जास्त वॅक्सिन पुरवलेले आहेत. त्यांच्याकडे मध्ये एक आजार आला होता, त्याच्यावरती सुद्धा 30,000पेक्षा जास्त डोस आपण त्यांना दिलेले आहेत. आणि आत्ता सुद्धा
4 लाख कोटी मला वाटतं की 40 कोटी असं काहीतरी, पण भरपूर मोठ्या प्रमाणातली आर्थिक मदत सुद्धा भारताच्या आर्थिक तरतुदीमध्ये आपण मालदीवसाठी केलेली होती. आणि एवढं सगळं असताना सुद्धा मालदीवने ही जी काही घाण केलेली आहे, त्यांनी त्या मंत्र्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये असं म्हटलं की भारतीय लोक हे अजूनही उघड्यावर शौचास जातात, पण मला वाटतं त्यांनी कृतीतून ते दाखवलेले आहे. आणि त्यांनी सोशल मीडियावर उघड्यावर जो काही शौच केलेला आहे आणि त्याचे परिणाम त्यांना नक्कीच भोगावे लागलेले आहेत. मी म्हटलं ना, फक्त 3 फोटोज आणि 2 व्हिडिओज आणि मालदीव्स अडचणीत आलेला आहे. आणि त्याच्यासाठी म्हणतात ना की बडा भाई होता है बेटा, औकातीत राहा. असाच प्रकार काहीसा घडलेला आहे. आणि त्यामुळे मालदीवला नाक मुठीत धरून भारतापुढे शरण यावी लागणार आहे. आलेलेही आहेत. त्यांनी त्यांचे जे 3 मंत्री होते त्यांना त्यांनी मंत्रिमंडळातून काढून टाकलेलं आहे. आणि पण मोदींची ही जी स्टाईल आहे ना, बोलायचं काही नाही आणि करून दाखवायचं, ती खूपच जास्त भारी आहे. आणि त्याच्यामुळे हे मालदीवसारखे छोटे छोटे कीटक जे आहेत ते आपल्या ह्याच्यामधून बाहेर पडायला लागलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि भारताने आत्ता जे राष्ट्रप्रेम, एकजूट जी दाखवलेली आहे, ही भावना आहे ना, ही भावना खूप महत्त्वाची असते. मला हे सगळं जे आहे ना, ते खूप ह्याच्यासाठी छान वाटतं की आपण स्वातंत्र्य चळवळीत तर नव्हतो, पण तेव्हा जी भावना होती एकजुटीची, आम्ही एक आहोत. आणि बाहेरच्याने आम्हाला शहाणपण नाही शिकवायचं, बाहेरच्याने आम्हाला नाही सांगायचं, आम्ही भारतीय आहोत आणि आम्हाला कळतं, आम्हाला समजतं. हे जे तेव्हा जी भावना होती आणि त्याच्या वेळेस जी क्रांती आपण घडवून आणली, तर तशाच पद्धतीची ही राष्ट्रप्रेमाची भावना सध्या भारतीयांमध्ये दिसते. आणि त्याचा मला खूप जास्त आनंद होतो. आणि आता ही ताकद भारताने मिळवलेली आहे की बेटा, तुम्ही नाही आम्हाला सांगायचं, आम्ही काय करायचं हे आम्ही ठरवणार, या पोझिशनवरती भारत आहे. आणि त्याचा आनंद माझ्यासारख्या सर्वसामान्य महिलेला सुद्धा खूप आहे. कारण पुढची पिढी आपली जी येणार आहे ती विकसित भारतामध्ये मोठी होणार आहे, त्याचा अर्थातच आनंद आहे. आणि त्याच्यामुळे मी सगळ्यात आधी ह्या सगळ्या सेलिब्रिटींचं अभिनंदन करते, सगळ्या भारतीयांचं अभिनंदन करते. सर्वसामान्य लोकांनी सुद्धा सोशल मीडियावरती ज्या प्रमाणामध्ये लक्षद्वीप ट्रेंडिंग ठेवलेलं आहे. आणि लक्षद्वीपला जे लोक मालदीव्सला जाणार होते त्यांनी आर्थिक नुकसान सहन करून त्यांच्या ट्रिप्स कॅन्सल केलेले आहेत. मेक माय ट्रिप किंवा इझी माय ट्रिप सारख्या ज्या कंपन्या आहेत त्यांनी प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करून सुद्धा त्यांच्या ट्रिप्स कॅन्सल केलेल्या आहेत. राष्ट्रप्रेम सगळ्यात महत्त्वाचं, हेच तर मोदीजी नेहमी सांगतात. आणि ते आता प्रत्येक भारतीयाला समजलेलं आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये ही जी राष्ट्रप्रेमाची ज्योत तेवलेली आहे ती अखंड प्रकाशमान राहो, अशी माझी मनापासूनची श्रीरामाच्या चरणी प्रार्थना आहे. आणि ती राहणार आहे याची मला खात्री आहे. तर आत्ता नुकतीच बातमी आली की टाटांनी सुद्धा 2 दिवसामध्येच, मागच्या कालच्या दिवसामध्ये त्यांनी घोषणा केलेली आहे की 2 ताज हॉटेल्स तिथे मोठ्या प्रमाणामध्ये 200 कोटींची तिथे त्यांनी गुंतवणूक करून उभं करण्याचा प्लॅन केलेला आहे. आणि लक्षद्वीप आता कुठेही कमी नाही हे माहिती होतं, फक्त ते कुणीतरी सांगण्याची गरज होती. आपल्या भारतामध्ये अशी असंख्य ठिकाणं आहेत की जिथे आपण ट्रिपला जाऊ शकतो, पण आतापर्यंत आपण सगळे बाहेरच्या देशावर पैसा खर्च करत होतो. आता आपला पैसा आणि आपला देश हे गणित आपण कायम लक्षात ठेवायचं आहे, जे राहणार आहे. आणि मोदीजींनी त्याची सुरुवात इतक्या सुंदर पद्धतीने करून दिलेली आहे की आता इथून पुढे आपण भारतीय लोक तरी ट्रिपला जाताना आपल्या इथल्या अननोन ठिकाणांचा विचार नक्की करू आणि त्या दृष्टीने नक्की पावलं टाकू. कोकण सुद्धा अतिशय सुंदर आहे. ज्यांना कोणाला ट्रिपची सुरुवात करायची आहे त्यांनी, मी तर म्हणेल, कोकणापासून करावी. तर इतकंच अप्रतिम निसर्ग सौंदर्य आहे आपल्या भारतातच. इतकं निसर्ग सौंदर्य देवाने दिलेलं असताना बाहेरच्या देशामध्ये जाण्याची गरजच नाहीये. त्यामुळे आपला पैसा, आपला देश हे आपण नक्की लक्षात ठेवणार आहोत. तर ही देशप्रेमाची भावनेनेच प्रेरित होऊन आजचा मी व्हिडिओ केलेला आहे. आणि मी सुद्धा मालदीवचा निषेध करते. त्यांनी जे आमच्याबद्दल बोललं ते माझ्यासारखी सर्वसामान्य गृहिणी सुद्धा ऐकून घेणार नाही, तर बाकी लोकांचा प्रश्नच येत नाही. धन्यवाद.